वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025-26 मध्ये 26ची जी भरती आहे त्या भरतीमध्ये असे कोणते उमेदवार जे खूप जास्त लकी आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये काही उमेदवार जे आहेत त्यांचा असं म्हणू शकतो आपण की जे खूप जास्त लकी ठरणार आहेत। आता त्या उमेदवारांचा जो स्कोअर आहे तो कमी जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये त्यांचा नंबर जो आहे लागण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे। आता ते उमेदवार कोणते आहेत त्या उमेदवारांसंदर्भात माहिती आपण वन बाय वन बघणार आहोत। ठीक आहे, एक एक करून मी तुम्हाला उमेदवार सांगेल कोणकोणते उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांसंदर्भात तुम्ही सुद्धा बघायचं की तुमचा नंबर त्याच्यामध्ये आहे किंवा नाही। जर त्याच्यामध्ये तुमचा नंबर असेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कदाचित तुमचा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो। तर सगळ्यात पहिले जे महत्त्वाचे उमेदवार आहे ज्यांच्यासाठी पहिले जे उमेदवार आहे त्यांचं नाव सांगतो। पहिले जे उमेदवार आहेत ते आहे सायन्स मॅथचे उमेदवार। सायन्स मॅथचे जे उमेदवार आहे यावर्षी वर्ग 6 ते 8 साठी ज्या उमेदवारांनी सायन्स मॅथ म्हणजे टीईटी पेपर क्रमांक 2 सायन्स मॅथमधून उत्तीर्ण आहे आणि ज्यांचं डीएड किंवा बीएड झालेलं आहे, तर अशा उमेदवारांना यावर्षी सुवर्ण संधी आहे। आता जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा उमेदवारांना जास्त स्कोप काय आहे, कारण की सायन्स मॅथच्या जागा ज्या आहेत यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलमध्ये अपलोड झालेल्या आहेत। आता जे जागांचं प्रमाण बघताय तुम्ही पवित्र पोर्टलवर ज्या जागा आलेल्या आहे त्याच्यामध्ये जास्त आकडेवारी जी आहे ती वर्ग 1 ते 5 ची आणि 6 ते 8च्या सायन्स आणि मॅथच्या जागेची आहे। म्हणजे सायन्स आणि मॅथच्या ज्या जागा आहेत त्या चांगल्या प्रमाणात यावर्षी आलेल्या आहे आणि सायन्स मॅथचं जर मेरिट किंवा कट ऑफ जर बघितलं आपण तर यावर्षी खूप कमी राहण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षी कट ऑफ जो होता त्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी कट ऑफ राहण्याची शक्यता दाट आहे। आता पण मागच्या वर्षी कट ऑफ 104 वर होता, मग यावर्षी कट ऑफ 104 वर येऊ शकतो का, तर त्याच्या आसपास कट ऑफ राहण्याची शक्यता जास्त आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचं 6 ते 8 आणि टीटी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे सायन्स मॅथमध्ये किंवा मॅथ सायन्समध्ये, तर अशा उमेदवारांनी वर्ग 6 ते 8 ला जर प्रिफरन्स दिले तर तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे। कारण तुम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये तुमची निवड होऊ शकते। ठीक आहे, आता हे झाले पहिले उमेदवार की जे आहेत लकी आहेत यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये, की त्यांच्या जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येत आहेत। दुसरे उमेदवार जे आहेत ते आहेत महिला उमेदवार। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की महिला ज्या आहेत यावर्षी महिलांना चांगल्या प्रकारे किंवा चांगली संधी मिळणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये। त्याचं 2-4 महत्त्वाचे कारण सांगतो। पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे 1 ते 5 वर्गासाठी 1 ते 5 वर्गासाठी आलेल्या जास्तीत जास्त जागा। नंबर 2 वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा चांगल्या प्रमाणात जागा आहे। नंबर 3 खाजगी शैक्षणिक संस्था आणि ज्या मोठमोठ्या संस्था आलेल्या आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी त्यामध्ये सुद्धा महिलांचं जे आरक्षण आहे, आता तुम्हाला माहीत असेल की महिलांना जवळपास 30% आरक्षण आहे। हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे किंवा समांतर आरक्षण जे आहे, तर समांतर आरक्षणामध्ये जास्तीत जास्त जे आरक्षण आहे ते महिलांना आहे, म्हणजे 30% आरक्षण महिलांना आहे। महिलांनी जर वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षणाला येस केलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा नक्कीच होणार आहे आणि तुमचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमची वर्णी लागणार आहे। म्हणजे थोडक्यात काय तर जर समजा एखादी फिमेल असेल आणि त्या फिमेलचा स्कोअर कमी असेल, डीएड असेल, डीटीएड असेल, बीएड असेल किंवा बीपीएड असेल किंवा कोणती एखादी तुमची जी पात्रता असेल त्यानुसार तुमचा स्कोअर जेमतेम जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे। महिलांनी फक्त एक गोष्ट काळजीपूर्वक बघायची आहे की तुम्हाला 4 ठिकाणी तुमचा विचार होतोय। तुमच्या कास्टमधल्या ज्या जागा आहेत त्या, नंतर कास्टमधल्या ॲक्च्युली कास्टमध्ये ज्या जनरलच्या जागा आहेत त्या जागांसाठी तुमचा विचार होतो, कास्टमध्ये ज्या फिमेलच्या जागा आहेत तुमच्या कास्टच्या त्याच्यासाठी सुद्धा तुमचा विचार होतो, ओपनच्या ज्या जनरलच्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुमचा विचार होतो आणि ओपनमध्ये ज्या फिमेलच्या रिझर्वेशनच्या जागा असतात फिमेल रिझर्वेशनच्या त्यासाठी सुद्धा तुमचा विचार होतो। म्हणजे महिला ज्या आहेत त्या सुद्धा यावर्षी लकी ठरणार आहेत 2025-26 मध्ये। या उमेदवारांचा सुद्धा कट ऑफ किंवा मेरिट जो आहे खूप कमी लागणार आहे। तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यापैकी काही उमेदवार, उदाहरणार्थ समजा तसे तर सर्व उमेदवार जे समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेले आहे त्याच्यापैकी जास्तीत जास्त उमेदवारांना फायदा होणार आहे। कोणते सांगतो, पहिले जे आहेत माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, या उमेदवारांचं मेरिट खूप कमी राहणार आहे। म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं की 2 डिजिटमध्ये 70, 80 किंवा 90 मार्कच्या आसपास जरी तुमचा स्कोअर असला तरी सुद्धा तुमच्या शिक्षक भरतीमध्ये निवड होणार आहे। आता जर समजा तुम्ही अपंग आहात, हँडिकॅप आहात, अनाथ आहात किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आहात तर त्यावेळेस तुमचा स्कोअर थोडा जेमतेम जरी असला तरी सुद्धा तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होणार।
जर समजा तुम्ही हँडिकॅप आहात त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे, अस्थिव्यंग किंवा कर्णबधीर किंवा डोळ्याचा समजा जर तुम्हाला अपंगत्व आलेला असेल तर दिव्यांग उमेदवारांना सुद्धा यावर्षी सुवर्ण संधी आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर या उमेदवारांना सुद्धा, ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये महिला सुद्धा येतात, महिलांबद्दल अगोदर बोललोय मी, पण ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षण घेतलंय तर अशा उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये चांगली यावर्षी जी आहे संधी मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय ते हे उमेदवार सुद्धा लकी आहेत किंवा या उमेदवारांना आपण असं म्हणू शकतो की यांना आरक्षणाचा फायदा जो आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये होणार आहे. ठीक आहे, आता गोष्ट करूया पुढचे जे उमेदवार आहेत ज्यांना शिक्षक भरतीमध्ये, हे सुद्धा उमेदवार खूप जास्त लकी आहेत यावर्षी, कारण की यांच्या सुद्धा जागा भरपूर आहेत. ते आहेत वर्ग 1 ते 5 डी.एड धारक उमेदवार जे आहेत ते. तुम्हाला माहित असेल ब्रिज स्कोरच्या निकालानुसार वर्ग 1 ते 5 साठी फक्त डी.एड, डी.टी.एड किंवा डी.एल.एड धारक उमेदवारच एलिजिबल आहेत. बी.एड धारक उमेदवार वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या जागा, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जागा वर्ग 1 ते 5 साठी जास्त आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मीडियमच्या शाळा आहेत, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियम. त्याच्यामध्ये सुद्धा वर्ग 1 ते 5च्या शाळांचं प्रमाण जास्त आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. तर 1 ते 5च्या ज्या शाळा आहेत त्या सर्वाधिक जास्त शाळा आहेत. त्याच्यामुळं 1 ते 5च्या आकडेवारी सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळं जर तुमचं डी.एड असेल आणि तुम्ही जर टी.ई.टी पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण केला असेल तर त्यावेळेस तुम्ही यावर्षी शिक्षक भरतीमध्ये लकी आहात, कारण की तुम्हाला जे आहे चांगल्या प्रमाणात जागा शिक्षक भरती 2025-26 मध्ये येणार आहे. आणि तुमचे सुद्धा मार्क्स किंवा तुमचा सुद्धा मेरिट जो आहे तो कमी राहणार आहे. वर्ग 1 ते 5चा मेरिट सर्वाधिक कमी असतो, म्हणजे बाकीच्यांपेक्षा 11वी 12वी 9वी 10वी 6 ते 8 यांच्यापेक्षा कमी मेरिट वर्ग 1 ते 5चा असतो. आता फक्त तुम्हाला तिथे विचार करायचा तुमचा मीडियम कोणता आहे आणि तुमची कास्ट कोणती आहे, त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता शेवटी जे उमेदवार खूप लकी आहेत या शिक्षक पद भरतीमध्ये ते आहेत उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमचे जे उमेदवार आहेत ते. आता बघा, उर्दू मीडियमच्या शाळा ज्या आहेत, ज्या ठिकाणी उर्दू मीडियमच्या शाळा आहेत आणि ज्या ठिकाणाहून उर्दू मीडियमसाठी जागा आलेल्या आहेत, तर उर्दू मीडियमचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ जो आहे दरवर्षी कमी राहतो. मराठी मीडियमचा सर्वाधिक लागतो, नंतर उर्दू मीडियमचा राहतो. तर उर्दू मीडियमची उमेदवारांना सुद्धा यावर्षी मार्क्स जेमतेम जरी असले तरी सुद्धा तुमचं शिक्षक भरतीमध्ये नंबर यावर्षी लागू शकतो. आणि इंग्लिश मीडियमचे जे उमेदवार आहे, ज्या जागा इंग्लिश मीडियमसाठी आलेल्या आहे तर त्या जागांची एकूण आकडेवारी किती आहे ते बघावं लागेल. तरी सुद्धा आतापर्यंत जसा इंग्लिश मीडियमचा मेरिट किंवा कट ऑफ असतो तर त्यानुसार या उमेदवारांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे उर्दू आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये संधी चांगली मिळण्याची शक्यता आहे. तर हे 5 असे उमेदवार होते ज्यांच्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोललोय. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा संधी असणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार. 1, तुमची कास्ट कोणती आहे. 2, तुमचं मीडियम कोणतं आहे. 3, तुमचा टेट परीक्षेतला स्कोर किती आहे. 4, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे. 5, तुम्ही टी.ई.टी परीक्षा पास आहात किंवा नाही. आणि 6, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. त्यानुसार तुम्हाला जाहिराती दिसणार, पसंतीक्रम येणार आणि ते पसंतीक्रम तुम्हाला देता येणार. तर तुम्ही ज्या ठिकाणी जास्त ठिकाणी एलिजिबल आहात त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणार. समजा माझा स्कोर कमी आहे, मग माझ्या कास्टमध्ये विद्यार्थी संख्या कमी असेल तर मला कास्टचा फायदा होईल. जसं उदाहरणार्थ मी सांगितलं होतं EWS किंवा ST प्रवर्ग आहे किंवा NT प्रवर्ग आहे किंवा SBC प्रवर्ग आहे किंवा बाकीचे प्रवर्ग आहेत, यांना फायदा होणार त्यांच्या कास्टचा. तशाच प्रकारे हे जे उमेदवार आहेत त्यांना शक्यतो असं म्हणता येईल की हे लकी उमेदवार आहेत किंवा यावर्षी शिक्षक भरतीचे खूप जास्त लकी असणारे उमेदवार ज्यांना मार्क्स कमी लागणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर तुम्ही जर यापैकी आहात तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओ खाली तुमचा स्वतःचा अभिप्राय जो तो नोंदवायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.